क्षणाचा भरवसा नाही, कधी काय होईल हे सांगू शकतो का? क्षणा भंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा मै आशा काही नसले, मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोराय ओळखा गा, म्हणून राम राम स्मरा आधी का नंतर. म्हणून आधी त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. मग तो भगवान परमात्मा किती गोड आहे, गोडा तुझे रूप, गोडा तुझे नाम देई माझा प्रेम, सर्व काळ तो भगवान परमात्मा एवढा गोड आहे की दिसायला तर किती गोड आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकाळा लोपली, एवढा सुंदर दिसतो भगवंत. भगवंत किती, भगवंताला पाहिल्यानंतर वेड लागतं, बरोबर आहे ना? पाहिल्यानंतर वेड लागतो. कोण? विठेवरी ज्याची पाऊली समान तोची कदा अनुसरतात, सेवी तो हारस वाटी तो आणि घ्यारे होऊ नका राण बरे, विठेवरी ज्याची पाऊली समान तोची कदा अनुसरतात. महाराज म्हणतात त्या भगवंताचं नामस्मरण करा. नामस्मरण करणं अवघड आहे का? आहे का? नाही ना, सोपे. नामसंकीर्तन साधन पाय सोपे. जडतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास, जावे वनांतर सुखी येतो घरा नारायण. नामस्मरण करणं अवघड नाही, बरोबर आहे ना? आणि नामस्मरणानं काही होऊ शकतं. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, किंवा तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोव समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. कारण नामस्मरणाची ताकद आहे, बरोबर आहे? पंढरपूर जवळ एक गाव आहे मंगळवेढा. कुठं? पंढरपूर जवळ एक गाव आहे मंगळवेढा. त्या मंगळवेढ्यामध्ये श्यामा नावाची वेश्या राहत होती. वेश्या, ती वेश्या ज्यावेळेस गावामध्ये यायची त्यावेळेस लोक तिला नावं ठेवायची. म्हणायचे कशाला तुम्ही गावामध्ये येता, कशाला तुम्ही तोंड दाखवता. हे ऐकून त्या माऊलीला वाईट वाटायचं. त्या माऊलीला एक मुलगी होती, त्या मुलीचं नाव होतं कहाणोपात्रा. ती कहाणोपात्रा ज्यावेळेस गावामध्ये यायची त्यावेळेस लोक तिला म्हणायचे, ए बाळ तुझ्या बापाचं नाव काय? महाराज त्या कहाणोपात्रीला आईचं नाव माहिती होतं पण बाबांचं नाव माहिती नव्हतं. कहाणोपात्रा घरी गेली, आपल्या आईला विचारलं, ए आई सांग ना ग माझ्या बाबांचं नाव काय? आई कसं बाबांचं नाव सांगणार? ते गृहस्थ होते, ते म्हणले बाळ तुला तुझ्या बाबांचं नाव माहिती नाही ना, त्यासाठी तू आळंदी क्षेत्रामध्ये जा, तिथे माऊली ज्ञानेश्वर राहतात, ते तुला सांगतील तुझ्या बाबांचं नाव काय. कानोपत्र आळंदीला गेले, वारकऱ्यांची भेट घेतली. वारकऱ्यांना विचारलं, बाबा इथे माऊली ज्ञानेश्वर कुठे राहतात? त्यांनी सांगितलं सिद्धबेट. सिद्धबेटामध्ये माऊली ज्ञानेश्वर राहतात. कानोपत्र सिद्धबेटामध्ये गेली, माऊलींचं दर्शन घेतलं. माऊलींना विचारलं, माऊली सांगा ना माझ्या बाबाचं नाव काय? त्यावेळेस माझी माऊली म्हणले, बाळ तुला हाडामासाच्या बापाचं नाव सांगू की जगाच्या बापाचं नाव सांगू? कानोपत्र म्हणली, माऊली एवढ्या लांबून मी हाडामासाच्या बापाचं नाव ऐकण्यासाठी नाही आले हो, मला जगाच्या बापाचं नाव सांगा. आणि माझ्या माऊलीने जगाच्या बापाचं नाव सांगितलं की तो भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे ना, तो अख्ख्या जगाचा बाप आहे. आणि मग कानोपत्रेनं जे काही सुख दुःख होतं ते माझ्या माऊलींना सांगितलं. कारण समाज आहे ना, हा समाज आहे, आपल्या 100 गोष्टी बरोबर असू द्या आणि एक गोष्ट चुकीची असू द्या, समाज त्या चुकीच्या गोष्टीकडे लक्ष देतो, पण आपल्या 100 गोष्टी बरोबर आहेत त्याकडे समाज लक्ष देत नाही. म्हणून जे काही सुख दुःख असेल ते त्या भगवंताला सांगायचं, समाजाला सांगायचं नाही. देवा सांगू सुख दुःख, देव निवारेल भोग, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. आणि कानोपत्रा पंढरपूरला निघाले. मुखामध्ये एकच भजन. कोणाचं भजन करत असेल बरं? त्या भगवंताचं भजन करत करत कानोपत्रा पंढरपूरला निघाले. विठ्ठल माझा
निघाल्यानंतर तिला आस लागली ती भगवंताच्या दर्शनाची की कधी एकदा ते भगवंताला डोळे भरून पाहते. चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवाला गाठो. कानोपत्र पंढरपूरला पोहोचली. पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर काय करतात? चंद्रभागे स्नान, तुका मागे याची दाणं. चंद्रभागेमध्ये स्नान केलं, पुंडलिकांचं दर्शन घेतलं, नामदेव महाराजांच्या पायरीचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर कानोपत्र दर्शनाच्या रांगेला उभे राहिले. तिथे बिदरच्या भाषेचं सैन्य आलं. ते सैन्य कानोपत्रला म्हणालं, हे बाळ चल, तुला बिदरच्या भाषा पट्टराणी करून घेणार आहे. त्यावेळेस कानोपत्र म्हणली, पट्टराणी? आता या देहावरती जो कोणाचा अधिकार असेल ना, तर तो त्या भगवान परमात्म्याचा अधिकार आहे, बिदरच्या भाषाचा नाही. मी कारण सगळा देह त्या भगवंताच्या चरणी स्वाधीन केलाय. आणि मग बिदरच्या भाषेचं सैन्य निघून गेलं. कानोपत्र भगवंताच्या समोर उभी आहे, भगवंताकडे पाहते, भगवंताकडे पाहते. किती सुंदर दिसतो भगवान परमात्मा. मी सांगितलं ना, किती सुंदर दिसतो. राज सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. त्या भगवंताकडे पाहता पाहता कानोपत्राने आपला देह ठेवला. कानोपत्र उभी आहे पण हालचाल करत नाही. का? तिने देह ठेवलाय. वारकरी म्हणले, बाळ अगं तुझं दर्शन झालं असेल तर बाजूला हो, आम्हाला पण दर्शन घेऊ दे. बराच वेळ झालो आम्ही पण दर्शनाच्या रांगेला उभी होतो. पण कानोपत्राने देह ठेवला होता. वारकरी गेले. तर वारकऱ्याने कानोपत्राला हात लावला तर कानोपत्र धडकन खाली कोसळली. लोक चर्चा करू लागले. म्हणले, कोणाची मुलगी आहे, कोणाची मुलगी आहे? एका वारकऱ्यानं सांगितलं, पंढरपूर जवळ गाव आहे मंगळवेढा. त्या मंगळवेढ्यामध्ये श्यामा नावाची वेश्या राहते आणि वेश्याची मुलगी आहे कानोपत्र. लोक चर्चा करू लागले. म्हणले, वेश्याची मुलगी पंढरपूरला आली. वेश्याच्या मुलीचा स्पर्श साक्षात भगवान परमात्म्यांना झाला. देवाला विटाळ झाला. मग आता काय करावं लागेल? गंगेमध्ये स्नान घालावं लागेल, महाभिषेक घालावं लागेल, त्याशिवाय देवाचे विटाळ जाणार नाही. लोक नाही ते चर्चा करत होते. तिथे अनंत स्वामी राहत होते. अनंत स्वामी बाहेर आले, घडलेला प्रकार पाहिला. अनंत स्वामी भगवंताला म्हणले, भगवंता सांगा आता या देहाचं काय करायचंय? कारण अनंत स्वामीच्या स्वप्नात साक्षात भगवान परमात्मा येत होते. अनंत स्वामी झोपी गेले. झोपी गेल्यानंतर अनंत स्वामींच्या कानावरती आवाज आला, हे अनंता, हे अनंता. कानावरती आवाज आला. अनंत स्वामी जागे झाले. इकडे तिकडे पाहतात पण कोणी दिसत नाही. अनंत स्वामी म्हणले, भगवंता सांगा आता या देहाचं काय करायचंय? परत कानावरती आवाज आला, हे अनंता, हे अनंता. साक्षात भगवान परमात्मा सांगतात की अनंत स्वामी ही कानोपत्र आहे आणि त्रैलोक्यामध्ये ही पवित्र आहे. तिची जागा माझ्या उजव्या बाजूला बांधा. आणि अजून जरी आपण पंढरपूरला गेलो तर कानोपत्राची जागा भगवंतांच्या उजव्या बाजूला आहे. कशाची ताकद आहे? तर भगवंताच्या नामस्मरणाची ताकद आहे. बरोबर आहे ना? त्यामुळे महाराज म्हणतात की बाबांनो, क्षणाक्षणाला विचार करा, पण स्वतःचा विचार करा की आयुष्यामध्ये येऊन आपण काय करायचंय? त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. अभंगाचे पहिले चरण.